काय नीट ऐकू नाही आलं? तू येऊ शकतोस. मोबाईल पडतं रे. येस मॅडम. काय येस मॅडम? फोन आणा. मोबाईल मागितला ना त्यांनी. मंदासारखे कमी वागा जरा. डॅडी साहेब, आजचा दिवस खूपच मस्त होता. त्या पेरकी सत्याचं थोपाड पकण्यासारखं झालं होतं. आज जेव्हा मी त्याला सांगितलं की त्याला चौकीत दिवसभर थांबावं लागणार आहे, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. काहीच करू शकत नव्हता तो. ऍब्सोल्युटली हेल्पलेस होता. मला तर असं वाटत होतं की मोबाईल काढून एखादा फोटो किंवा व्हिडिओ घ्यावा. दरवेळी माझ्याशी बोलताना टरकाळी फोडणारा वाघ, त्याच वाघाची आज शेळी झाली होती. कौतुक कौतुक केवळ कौतुक. मला माहिती होतं तू अजिबात शांत बसणार नाहीस. तू काही ना काही करून सत्य आणि मंजूला झेरी सांडणार. तुझा आजचा धडा सत्य कधी विसरणार नाही. आता डॅडी साहेब, ही तर फक्त सुरुवात आहे. अजून मला बरंच काही साध्य करायचंय. आज तर मी त्या दोघांना फक्त एकमेकांना भेटू दिलं नाहीये, पण उद्यापासून माझं टार्गेट एकच असेल. त्या सत्य आणि मंजूला कायमचं लांब करायचं. त्यांचं नातं उद्ध्वस्त करायचं. व्हेरी गुड. नवडे तू हे केलंस ना, तू तुझ्या बापाचा बदला घेतलास म्हणून समज. घेणारच डॅडी साहेब. मी तुम्हाला माझा शब्द दिलाय आणि मी माझ्या शब्दावर उतरूनच दाखवणार. थोडा वेळ लागेल, पण तुम्ही बघालच, सगळं आपल्याला हवंय तसंच होणार. लवकरच तो सत्य आपल्या मुठीत येईल. त्याची आता यातून सुटका नाहीये. येते मी डॅडी साहेब. येस, गुड लक बबडे. हो, तुम्ही पण. सत्या सत्या. सत्य वैतागला असणार. एक तर आधीच त्याचा रागावर कंट्रोल नाही. तिकडे काय सिच्युएशन असेल काय माहिती. मी जायला पाहिजे होतं तिथं, पण पूर्वा मॅडमनी अजिबात तिथं यायचं नाही म्हणून ताकीद दिली. काय करू? माझ्यामुळे किती काय काय सहन करायला लागते त्याला. काही खाल्लं तर नसेलच. दिवसभरच्या रागात घरी येऊन अजून चिडचिड करणार आणि तसंच झोपे जाणार. असं काय करू की त्याचा राग शांत होईल? एक काम करते, सत्य जे दरवेळेस माझ्यासाठी घराबाहेर प्लॅन करतो तो मी घरातच करते. कॅन्डल लाईट डिनर मस्त माहोल तयार करते, म्हणजे त्याचा राग आणि त्याची चिडचिड कुठल्या कुठं पळून जाईल.
मस्त त्याच्या आवडीचं त्याला खाऊ पिऊ घालते आणि मगच आराम करेल. Ni sa re ga re sa re ga re sa re ga do ga re ga re ga re. Sa re ga ma sha pa re sa.